बघा विद्यार्थी मित्र हो, हा जो लिमिट MST CET 2025चा जो क्वेश्चन होता, याच्यामध्ये बरेच आमचे मित्र क्वेश्चन बघूनच असे म्हणतील की आता हा क्वेश्चन आपल्याला सुटणार नाही. पण तसं नाही आहे. तुम्ही बेसिकवरती लक्ष द्या. प्रत्येक टर्मची डिग्री 50 आहे. हाऊ मेनी टर्म्स आर देअर? 100 टर्म्स आहेत. आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा डिग्री सेमच आहे. मग आपल्याकडे एक बेसिक कन्सेप्ट असते बुक्समध्ये, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. डिग्री सेम असेल तर लिडिंग कोइफिशियंट इथून ए येईल, इथून पी येईल. तर त्या टॉपिकचा आपण जर यूज केला तर ह्या प्रत्येक टर्ममधून लिडिंग कोइफिशियंट 2 की पॉवर 50, 2 की पॉवर 50, 2 की पॉवर 50 न्यूमरेटरमध्ये येणार आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 की पॉवर 50 येणार. आता जर बेस सेपरेट केला तर आपल्याला माहिती आहे असे 111 किती मिळणार? 100 टर्म्स आणि आपली व्हॅल्यू येणार 100. तर हा एवढा सोपा क्वेश्चन आहे. मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन होता हा आणि असेच क्वेश्चन येत राहतील. तर तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करा. धन्यवाद.